सो नमस्कार, चल तुमकां दाखयता आमी कशी आमची चित्रां केल्या ती कशा प्रमाणे. सो हे दोन वारकरी आसा, झेंडा घेवन रावला आमी विठ्ठलाच्या वारीक वचपाक. हो रोड आमचो, हे रोडान ते चलत वयता. आणि ही आमची पोरसांतली झाडां भाबीतली ती लायल्या. हे आणि हे सुद्दां आमी पेपराचे केला. हे गुणे आसा ते सगळे तेका आमी स्प्रे मारून कलर बी केला. आणि हो असो रोड गुणे धरून आमी बरे केला. मदीं आमी रेंव घातलाय पळय, जशी की दाखोवपाक रोडातले सायडीकले. ही भाबिली आमची वाजा ही पळय. सगळी गार्डनातले आमी सगळे इको फ्रेंडली मोस्टली यूज केला. आणि ही आमची वारकरी एक काकी आमची, तिका आमी स्वता न्हेसयला, मागीर कांकणां घातला. आणि ही आमची पोरसांतली ती तुळस, ती आमी तिका लायला. बरें दिसता अशी नथ बी घातला तिका, बरें रेडी केला. आणि हो आमचो एक वारकरी सितार घेवन रावला, जशी की वयता नाचत गाजत. आणि ही आमची झाडां. हो आमचो नागोबा, जो आमी नागपंचमीक पुजलेलो तोच आमी मातयेचो आमी केल्लो स्वता घरा, तोच आमी हांगा दवरला पुजपाक. आणि ही आमची फाटली रुईण जी आमी केला मातये जी पेपराचीच केला ती आमी. आणि हो आमचो झाडां यूज केला. आणि हो आमचो मेन कॅरेक्टर आमचो विठ्ठल, तो सुद्दां आमी एक्चुअली हाडला, पण नटयला बिटयला आमी सगळे ज्वेलरी बिलरी घालून. आणि हो डोंगर सुद्दां आमीच केला, सगळे लायक कंडे बिंडे दवरला, मागीर ताका पेपर लायले आणि सगळे बरे स्प्रे मारून ताका कलर करून बरें केला. आणि हे आमी बॅकग्राऊंड म्हणून आमी वायट घातला. आणि असं करून आमी 7 दिसाचो गणपती पुजला हे आमच्या शिवोले गांवांत. अशीच प्रथा आसा आणि अशीच मागणी हा की हे फुडें बी व्हरतले आमची फुडली थँक्यू. ह्या वर्सा आमचे फॅमिलीचे थोडेशे लोक हांगर गेल्ले वारयेक. सो आमी चिंतले की आमचो ह्या वर्सा 7 दीस आसतलो गणपती. सो आमी चिंतले की आमी थीम करी आमी गेल्ली न्हू वारीक, सो आमी एक्सपिरियन्स केल्ली आसा आमी वारी कशी आसली. सो आमी ह्या वर्सा वारेचो थीम केल्लो आसा. कित्याक म्हणजे एवरी ऑल्टरनेट इयर आमी 7 दीस गणपती दवरता. आमच्या आख्ख्या दाण्यार ह्या जाग्यार 7 दीस हे दवरता, गणपती दवरता. अँड इवन सगळीं जाणां चित्रां करतात. आणि अशें ना की अशें कोणाचें कितें आहा, प्रत्येक एक थिमा प्रमाणे, एक तर तें आसूं देवाच्या थिमा प्रमाणे जाल्यार आनी कसले रियलिस्टीक थिमा प्रमाणे आमी सगळीं हांगा वाड्या वयले लोक चित्रां करता. आणि 1.5 दीस आणि 7 दीस म्हणून 7 दीस. ओके. आणि ह्यो चित्र आमी करता म्हणून आख्खो शिवोलचो तसोच सायडींतलो पासून बार्देसचो खंयचो इवन आमचे फॅमिली भितूरलो पयस आख्खे गोंयभरान लोक आसा ते हे चित्रां पळोवपाक येता. आख्ख्या एक 50 आमचो ह्यो वाड्या लोक आसा, 50 आमची घरां आसा. सगळीं जाणां तितलीच उत्साहान आपली चित्रां करता. वयल्यान एक दुसरे थीम पळोवपाक तुमकां मेळटले. आणि एक तुमकां पळोवपाक मेळटलें की आमचे जे चवथीच्या सणा खातीर एक वेगळोच वातावरण तयार जाल्लो आसता. फावाना येवपाक ते स्पेशली हांगर भुरगीं म्हण जाल्यार जाणटी पासून अशी उत्साहान आमची हांगरली वाड्यावयली सगळीं चित्रां पळोवपाक येतात. तुम्ही आता हो वारीची थीम दवरलेली आसा अंदूच्या वर्सा. सो कशा तरेन तुम्ही तयारी केल्ली सगळ्यांनी मेळून हांगा? ओके. सो आमी सगळीं चडशी भुरगीं आतां आसा ती आमी डिसायड केलें की आमी खंयच्या थिमार दवरपाचें. सो आमी चिंतलें वारी थिमार दवरपाचें. सो आमी मागीर चिंतलें कशें करप, कितें करप, कशें कितें आमी करूंक शकतलीं, आमचो जागो आहा तितल्या प्रमाणे. मागीर तशें आमी थोडे ऑर्डर दिले. सो थोडे करपाक ऑर्डर दिले आनी थोडे मागीर आमी हे सगळे तुमी पळोवंक शकता की आमी हातीसून हाडून हेवटेनसून तेवटेन अशी आमी रात दीस अशी मेळोन आमकां टायम मेळटा तशें आमी सगळ्यांनी हे मेळोन केला. अशें ना की भुरगींच करता, आमच्या जाणट्यांनी पासून हेल्प केला, आमच्या मम्मी डॅडीनी सगळ्यांनी केला. सगळे अशी एकजूट जावन अशी करतात. अशी वारी न्हू वर्सान वर्सा पंढरपुराक वयता. तशेंच आमी अंदू चिंतलें आमी बीन अशी वारी करपाची. आणि आमी ही झाडां बीन हाडल्या पोरसांतलीं आनी लायल्या. आमच्या पोरसांतलीं झाडां रियल झाडां पोरसांतलीं हाडून लायल्या. रस्तो केला, गुणे हाडून लायल्या. आणि नागोबा हाडला आपण. आणि थंयसर ते नागोबाक फाटल्यान झाडां बीन दवरल्या. आणि अशें करून आमी केले. म्हणजे कशी कितले दीस लागले तुमकां हे सगळें करपाक? आमची भुरग्यांनी सगळे केले. थोडे रातचे मातशे, सकाळचे मातशे, 4-5 दीस लागले करपाक. थोडे सगळ्यांनी मेळून केले, भुरग्यांनी जाणट्यांनी म्हणून सगळ्यांनी केले. आमी आतां युवा पिढी कितें सांगूं वयता, आमची संस्कृती आमी फुडें कशें करप, भुरग्यांक कशें वळण लावप,
अशे वर्सान वर्स नाल्यार पयलीं आमचे 1.5 दीस आसता तेन्ना आमी चित्रां करिना. 7 दीस आसता तेन्ना आमी चित्रां करता. तेन्ना आमी अशी वर्सान वर्सां आमची सगळीं शेजाऱ्यां 50 एक घरां आसा सगळीं करता. उमेदीन करता. भुरगीं जाणटी सगळीं हेल्प करून अशें करता. आमी आतां कितली तरी म्हाज्या लग्नाक आतां 30 आनी 8 वर्सां जाले. हांव आतां पळयता अशीच चित्रां केल्ली आसा. एका वर्सा एक बायल मिशिनान शिंवता, एका वर्सा माडार सूर काडटा, एका वर्सा अशी करीत आसता. एका वर्सा हॉस्पिटल केलें. अशें करून वर्सां अशें करीत आसता. म्हणजे 1 वर्स 1.5 दीस तेन्ना करना. 7 दीस आसता तेन्नाच करता. आतां आमचे भुरगे न्हू फुडें संस्कृती आमची बरी हिंदू संस्कृती बरी वाडपाक जाय म्हणून हे आमचे भुरगे आसा न्हू ते तर अशीच तर करीत वारी आनी कितें करीत जाल्यार ते फुडें सरतले आनी आमची संस्कृती हिंदू धर्माची संस्कृती अशीच फुडें वयतली अशें हांव सांगता. हांवें न्हू लायक आमच्यांनी कितें केलें व्हडल्यांनी सगळ्यांनी रेव हाडून दिले मागीर तेंच्यांनी रेव वतयले मागीर ही झाडां बिडां आमची भाबिले प्रोस आहा थंयसून सगळे हाडले म्हणजे सगळी रियल झाडां तुम्ही लायली आनी आसा? सगळी तिचे पोरसांतली झाडां ती आमी लायक आहली न्हू ती उमटून हाडली आनी तिका शांगा मुनले कशें मागीर मागीर दवरले बरें आनी हे ते पेंट मारपाक हेल्प केली. तो डोंगर आसा पळय आमचो विठ्ठलाचो थंय मागीर हे पड्डो सगळो लायलो तो लायलो. ती पंढरीची वारी बरयल्या पळय ती हांवेनच केल्या आनी लायक मोस्ट ऑफ द थिंग्स केले अशे डेकोरेशन टायप सगळे केले. आणि हेंका सुद्धा मातशे टचअप दिले फायनल झंडा बारीक बारीक झंडा थंय जायला पळय म्हणजे सगळे इको फ्रेंडली म्हणजे तुमच्या आजूबाजूक जी झाडां म्हणा किंवा रेव खडी किंवा फातर आमचे बीच आसा न्हू थंयसून रेव हाडले मागीर खडी हाडली तेजो रोड केलो खडयेचो सकयल कापेत घातली खूब कितें कितें केलें. म्हणजे सगळं एनवायरमेंटाक जो eco-friendly एक इको फ्रेंडली केल्लो आसा. आम्ही प्रथम खूप पहिल्यापासून तयार करतो. म्हणजे तुमच्या लहानपणापासून तुम्ही करीत येयल्या? लहानपणापासून आम्ही करताले आमचे बापूय आमचो आजो ते करताले त्याची पोवन आम्ही शिकले आणि आम्ही सगळे आम्ही हे केले काय ना पहिले एका 1.5 दीस आसता पळय तेन्ना आमी चित्र ही काय करना. दुसऱ्या वर्साक 7 दीस आसता तेन्ना आमी कितें करता सगळे आमचे घरचे मिळून सगळी सजावट करता एकट्या कितें हाडटा दुसऱ्या कितें जाता आनी कोणाक कांयच ना त्रास कोणाक जायना कित्याक सगळें हेल्प केलें न्हू तेका सगळें बरें पडटा न्हू ते आनी एकट्याक जाय जाल्यार अशें त्रास जाता. ते आमची फॅमिली खूब आहा सगळी फॅमिली येता आनी एक हात बोट येता सगळ्यांचा हातभार लागता सगळ्यांचो हातभार लागता. म्हणजे कितें अशें हेच्या फाटले हेतू की अशी देखावा करपाचो कारण कितें हेचे फाटले? कारण कितें न्हू आमचे 1.5 दीस आसा पळय तेन्ना आमी तशें चित्र करिना म्हणजे बेगीन गणपती वयता बेगीन भितर कोण येवन गांवांत तांकां फुडले दुसऱ्या 7 दीस दुसऱ्या वर्सा 7 दीस आसतात तेन्ना आमी कितें करता सगळ्यांक सांगता बाबा म्हणून आमचो 7 दीस कितें करुया आमी हय करया तेन्ना सगळ्यांक म्हणटा हय करया. पयलीं कितें जालो हांव सगळें व्हडलो हांगरलो जाता सद्या तेन्ना आमी कितें जालो पयलीं म्हणटा कितें करया आमी आमची प्रजा आहा पळय कोण आमची फॅमिली आहा पळय तेंची हे करया आमी कितें चित्रां काडया. मागीर पयलो आमचो व्हडलो बाब माड काडटालो आनी ते मागीर कितें माड काडटात पळय ते दाखयले सूर काडटात ती दाखयले सगळे दुसरे आदले वर्स म्हणजे फुडें तेन्ना आमी कितें दुसरो भाव शिंवतालो तेन्ना आमी कितें मिशीन हाडले आमची एक वेगवेगळी कला दाखयली तेका दाखयली. तिसरो कितें जालें आमची बायल नर्स तेन्ना आमी कितें केलें म्हणून कितें हॉस्पिटल घालया म्हणून आमी कितें दुसऱ्या वर्सा हॉस्पिटल घातले सगळे कोण तोपता नसीब पाळणे हाडयता कितें तेंच्या पाळणेता म्हणजे दोतोर नर्स अशें. तिसऱ्या वर्सा हांव लायटी घात आनी मागीर लायटीचें काम केलें खांबे बसयले कारण तिच्यो वायरी ओडल्यो आनी एक तो वयर चडटा तो गेलो खांबे चडटा लाटक्यान तो दाखयलो दुसरे ते घराक कनेक्शन येता ते दाखयले आनी तशी आमची प्रथा चालूच आहा. म्हणजे वेगवेगळी तुम्ही अशे म्हणजे प्रोफेशनली दाखयले आणि वेगवेगळी अशी थिमूय तेतून कला दाखयली तुमची. हय ती आमची घरां आहा पळय तेंचेच आमी सगळी कला दाखयली सगळी एक आमचें केला. फुडें मागीर तुमले आमची एक हांगर गेल्ली वारी गेली तेन्ना अंदू कितें करया म्हटलें आमी वारी दाखोवया म्हटलें म्हणजे सगळ्यांनी मागीर कितें हेल्प केलो आनी आमी वारी तयार केली. ओके.